UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा। लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी, 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लातूरच्या रेणापुरात आक्रोश मोर्चा। आमच्यावर आलेली वेळ इतर कुणावरही येऊ नये, संतोष देशमुखांची मुलगी भाऊक। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठेच्या पोलीस कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ, हत्येचा कट रचल्याचा विष्णू साठेवर आरोप। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, संजय राऊत यांची मोठी मागणी। धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचाही हल्लाबोल। भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले। बीडचं संपूर्ण पोलीस दल आकाचं, बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येईल, सुरेश धस यांचा इशारा। धनुभाऊ तुला कशाला घेरू, तुला पालकमंत्रीपद लखलाभ, आम्हाला न्याय मिळवून द्यायचाय। मस्ताजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या, मैत्रिणीनं बियर पाजून रिक्षा चालक मित्रानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। कृत्यात साथ देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक। 2 चिमुकल्यांवरील अत्याचार आणि हत्येतील पीडितेच्या कुटुंबियांचं उपोषण मागे, आरोपी अजय दास याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलं, धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू। चिरागनगर परिसरातील अपघात। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11:45 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी मोदी शहांना पत्र, संपूर्ण देशभरात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।